वाशिम जिले के दलित समाज के परिवार की न्याय गुहार। एफआईआर दर्ज हुए 20 दिन, आरोपी कोई कार्रवाई नहीं हुई। एट्रॉसिटी एक्ट के तहत हमलावरों को हिरासत में लेने सामाजिक संगठन और बहुजन समाज पक्ष की मांग। 10 अक्टूबर शाम 6 बजे दलित महिला पर सार्वजनिक रास्ते पर हुए हमले को लेकर आज फिर दोबारा मालेगांव तहसील पर बौद्ध समाज बांधव ने मोर्चा निकाला। मोर्चा में सामाजिक संगठन के कार्यकर्ता और दलित समाज के लोग काफी संख्या में शामिल थे। तहसीलदार को सभी ने निवेदन दिया है। पुलिस प्रशासन ने आरोपियों को जल्द से जल्द हिरासत में लेने की विश्वास दिलाया था, लेकिन मालेगांव पुलिस प्रशासन ने इस केस को एसडीपीओ आईपीएस दर्जे प्रशासन को ट्रांसफर कर दिया गया है। एसडीपीओ प्रशासन ने अभी तक कोई कार्रवाई नहीं की। एट्रॉसिटी एक्ट के तहत सभी धाराएं आरोपियों पर लगाने के बावजूद अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई। इसलिए सामाजिक संगठन दलित समाज की महिला और पुरुष ने मिलकर मोर्चा आज निकाला। हमलाखोरों पर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए, अन्यथा पूरे महाराष्ट्र राज्य में आंदोलन किया जाएगा। ऐसी मांग सामाजिक संगठन और दलित समाज ने की है, जिसके चलते अनुसूचित जाति संरक्षण एक्ट अनुसार दलित महिला को न्याय मिलेगा। संजय चौधरी जी सर डोंगरगिरी केस के बारे में 10 अक्टूबर पर दलित महिला पर हमला हुआ था, लेकिन 20 दिन होने के बाद अभी तक क्या कार्रवाई हुई और जांच पड़ताल क्या हुई? उसका इन्वेस्टिगेशन वाशिंग कर रहे हैं। सर केस हैंड ओवर होती इन्वेस्टिगेशन करने का अधिकार उनको है और केस हैंड ओवर होने के बाद आपकी तो जिम्मेदारी बनती है। आयोग की जिम्मेदारी बनती है। सामाजिक संगठन ने पिछली बार से आपको निवेदन दिया था, इस पर कुछ कार्रवाई हुई? मैं उस केस के बारे में नहीं बोल सकता। निवेदनावर मी आतापर्यंत कोणती काय अद्याप कारवाई झाली नाही, त्यामुळे आता हा मोर्चा डोंगरगिरी येथील सिंधुबाई यांच्यावर जो हल्ला झाला तो जातीयवाद्यांनी आणि मनुवाद्यांनी जातीय द्वेषाच्या पोटी त्या महिलेवर, त्या भगिनीवर आणि तिच्या मुलावर हल्ला केला आणि राजरोसपणे हे गावगुंड सध्या गावात फिरत आहे। आम्ही एसपी आणि एसडीपीओ आणि कलेक्टर यांना तक्रार दिली, निवेदन दिलं आणि 2 दिवसावर त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला, परंतु अद्याप एसडीपीओ साहेबांनी त्या आरोपींना अटक केली नाही। का अटक केली नाही? वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक गावामध्ये असे अॅट्रॉसिटीचे गुन्हे झाले, बौद्ध वस्तीवर हल्ले झाले आणि त्यामधून अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले, परंतु कुठल्याही आरोपींना वाशिम जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अटक झाली नाही। का झाली नाही हा जाब विचारण्यासाठी पोलीस प्रशासन असा आरोपींना का पाठीशी घालते हे त्यांना विचारण्यासाठी आजचा हा आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। बांधवांनो, या महिलेला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी, सर्व बौद्ध समूहांनी रस्त्यावर आलं पाहिजे आणि हा लढा दिला पाहिजे। जर आपण लढलोच नाही, बाबासाहेब म्हणतात जर आपण घरी सडून मेल्यापेक्षा या क्रांतिकारी लढ्यामध्ये मरून मेलेलं पुरलं, लढून मेलेलं पुरलं। आणि म्हणून आपण सगळ्यांनी या जातीयवाद्याच्या विरोधात, या गावगुंडाच्या विरोधात त्यांना अटक करण्यासाठी आणि या ताईला डोंगरगिरीचा न्याय देण्यासाठी आपण या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस दलितावरील अत्याचार होत आहे, त्यामध्ये सिंधुताई काशिंदे यांची जी घटना घडली त्याच्यावर अद्यापपर्यंत कोणत्याही प्रशासनाने किंवा पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे हा मोर्चा काढण्यात येत आहे। आता इथून साहेब काय प्रोसिजर आहे? साहेब, महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये जातीयवाद वाढलेला आहे आणि हा जातीयवाद 2014 सालापासून जास्तीत जास्त प्रमाणात वाढलेला आहे। काय झालं की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर जे जोडा फेकण्यात आला, बूट फेकण्यात आला, हे प्रकरण असो
किंवा मग या अनिल मिश्रा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात अपमानकारक अवमानकारक जे शब्द वापरले त्याच्यावर सुद्धा कुठलीही कारवाई केल्या जात नाही. त्याचबरोबर तो मनोज तिवारी हा सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांवर कुठल्याही शब्दामध्ये खालच्या स्तरावर भाषा वापरतो, त्याच्यावर कुठली कारवाई केल्या जात नाही. त्याचबरोबर या औरंगाबादमध्ये म्हणजे संभाजीनगरमध्ये काल परवा वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा निघाला होता आणि त्याच्यामध्ये आपल्याच वंचित बहुजन आघाडीच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यावर जे गुन्हे दाखल केले असे खोटे गुन्हे दाखल या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यामध्ये मग ते धानोरा मापारी असेल, धानोरा चेल असेल, मसला असेल, सोनखास असेल, आता सध्या वाघी असेल, डोंगरकिनी असेल, अशा एक नाही अनेक गावामध्ये बौद्ध वस्तीवर मुद्दाम करून सामूहिक हल्ले केल्या जात आहे. आणि दलितावरील होणाऱ्या अत्याचाराला प्रशासन अद्यापर्यंत कोणतीही किंवा तर याबद्दल या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ते BJPचे आहेत आणि BJPचा अजेंडा आहे की दलितावर मुस्लिमावर अन्याय करायचे आणि त्यांना न्याय मिळू द्यायचा नाही. आणि गृह खातं सध्याचं महाराष्ट्राचं हे देवेंद्र फडणवीसांकडे आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मर्जीतील अधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ADO लेवलचे असो, SP लेवलचे असो हे अधिकारी त्यांनी आणून बसवलेले आहेत, जेणेकरून हे सगळे मागासवर्गीय वंचित शोषित पीडित दलित या लोकाला न्याय मिळता कामा नये, या लोकाला दाबून ठेवायचं, या लोकांना न्यायापासून वंचित ठेवायचं हा यांचा अजेंडा आहे. परंतु आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहोत, आम्ही कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन करत नाही, आम्ही अन्यायाला वाचा पाडल्याशिवाय राहत नाही. आम्ही बाबासाहेबाचे वाघ आहोत आणि त्या वाघाप्रमाणे ढरकाळी देऊन आम्ही शासनाला न्याय मागणार आहोत. जर कदाचित न्याय नाही मिळाला तर आमच्यामध्ये धमक आहे, आम्ही हातामध्ये अन्यायाच्या विरोधात लढून न्याय हस्तगत करण्याची ताकद आम्ही ठेवतो. एवढंच मी या ठिकाणी सांगू. सर, मोर्चाचं मार्गक्रमण कसं आहे ते सांगा. होणाऱ्या हल्ल्याबाबत सामाजिक एकता महत्त्वाची आहे का? सामाजिक एकता महत्त्वाची आहे साहेब. दलित नेते, दलित संघटना हे एकजूट होणे महाराष्ट्रात आवश्यक आहे का? सध्याच्या परिस्थितीमध्ये या बौद्ध लोकांवर किंवा बौद्ध वस्तीवर हे जे हल्ले होतात आहे त्यामुळे आमच्या नेत्यांना याचं काही वाटत नाही आणि नेत्यांना खरंच असं नेतेपण जर गाजवायचं असेल तर त्यांनी दलितावरचे हल्ले थांबवले पाहिजेत. परंतु आता सध्याची परिस्थिती अशी दिसते की या नेत्यांना काही घेणं देणं राहिलं नाही आणि लोक असे रस्त्यावर मरत आहेत, कोणाचे मर्डर होत आहेत. जर कोणी बाबासाहेबाचं गाणं डीजेवर लावलं त्याचा मर्डर होते आहे, कोणी मिशा वाढवल्या त्याचा खून केला जात आहे. आणि त्याचबरोबर जर कोणी जर देवाच्या नावावर काही बोललं तर त्यालासुद्धा तकलीफ दिल्या जात आहे. त्याचबरोबर जर काही गावगुंडाचं जर ऐकलं नाही तर त्यांना वेठीस धरल्या जात आहे आणि अशा प्रकारे त्याच्यावर सामूहिक हल्ले केले जात आहे. आणि नेत्याचं काम आहे की या दलिताच्या, शोषिताच्या, पीडिताच्या आणि विशेषतः बौद्ध समूहाच्या पाठीशी उभं राहणं हे नेत्याचं काम आहे. परंतु सध्याचे नेते हे आपल्या सत्तेमध्ये गुरफटलेले आहेत आणि त्यांना या बौद्धाचं काही घेणं देणं राहिलेलं. या ठिकाणाहून लहुजी उस्ताद पुतळ्यापासून हा मोर्चा सरळ मेन रोडने जाणार आहे आणि पुढे गेल्याच्या नंतर गांधी चौकामधून डॉक्टर जोगदंड मॅडमच्या दवाखान्यासमोरून जुन्या स्टँडवर जाणार आहे आणि जुन्या स्टँडवर पोलीस स्टेशन समोरून हा मोर्चा जाऊन येथे सरळ महामानवांना हार अर्पण केला जाणार आहे. त्यानंतर हा मोर्चा बुद्धविहाराजवळून लगेच तहसीलवर धडकणार आहे आणि तहसीलवर धडकल्यानंतर याचं निवेदन दिल्यानंतर तिनं या मोर्चाचं सभेमध्ये रूपांतर होणार आहे आणि नंतर हा मोर्चा जसे की आपले दलित महिला होने अत्याचार अभी तक शासन और प्रशासन ने कोई कार्रवाई नहीं की. इसके जो समाज बांधव है इकट्ठा हुए दलित न्याय मिले.